तर नमस्कार मित्रांनो, आता सध्या बिग बॉस मराठी सीझन 6ची खूप भयंकर चर्चा चालू आहे आणि त्यामध्ये आता फॅमिली वीक चालू आहे. तर दीपाली सय्यदला मोठा धक्का. पतीने दिली सासूबाईंच्या निधनाची दुःखद बातमी. सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या बिग बॉस मराठी सीझन 6मध्ये बहुचर्चित अशा फॅमिली वीकला सुरुवात झाली आहे. या खेळात आता टॉप 10 स्पर्धक उरले असून गेल्या 2 महिन्यांहून अधिक काळ हे सर्वजण घरात उत्तम खेळ दाखवत आहेत. आत्ता या कठीण प्रवासात स्पर्धकांना भावनिक आधार देण्यासाठी त्यांच्या घरातील मंडळी त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. कालच्या भागात आपण पाहिले की अभिनेता विशाल कोटियन याचे वडील, रेवा हिच्या बहिणी आणि संकेत पाठक यांची पत्नी सुपर्णा यांनी घरात प्रवेश केला. या सर्वांनी घरातील वातावरणात मोठा उत्साह आणि आनंद निर्माण केला. यानंतर आता 25 मार्चच्या भागात एक अत्यंत भावूक करणारा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद हिला भेटण्यासाठी तिचा पती आणि मुलगा घरात आलेले पाहायला मिळत आहेत. तब्बल 2 महिने आपल्या कुटुंबापासून दूर असलेल्या दीपालीने आपल्या लेकाला आणि पतीला पाहताच भावनांना वाट मोकळी करून दिली. तिने दोघांनाही घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. याच भेटीदरम्यान दीपालीने आपल्या सासूबाईंची विचारपूस केली. मात्र तिच्या या प्रश्नावर पती एकदम शांत झाला, कारण त्याच्याकडे तिला देण्यासाठी अत्यंत वेदनादायी बातमी होती. खरे तर दीपाली सय्यद यांच्या सासूबाईंचे फेब्रुवारी महिन्यातच निधन झाले आहे. मात्र ही दुःखद घटना दीपालीला सांगितली तर त्याचा थेट परिणाम तिच्या खेळावर होईल या विचाराने तिच्या कुटुंबाने ही बातमी तिच्यापासून लपवून ठेवली होती. पण आता फॅमिली वीकमध्ये घरात आल्यावर तिच्या पतीने सासूबाईंच्या स्वर्गवासाची ही कडू सत्य घटना तिला सांगितली. ही बातमी ऐकताच दीपालीवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि तिला हा धक्का सहन न झाल्याने ती पुन्हा आपल्या पतीला आणि मुलाला मिठी मारून ढसाढसा रडू लागली. हा हृदयस्पर्शी आणि अत्यंत भावूक करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कठीण प्रसंगात अनेक चाहते दीपालीला भक्कम पाठिंबा देत आहेत. खेळाचे केवळ शेवटचे काही आठवडे शिल्लक आहेत, त्यामुळे तू खंबीर राहा, अशा कमेंट्स करत चाहते तिला धीर देत आहेत. या व्यतिरिक्त आजच्या भागात दीपालीसोबतच प्रभू शेळके यांचे कुटुंबीय देखील घरात त्याला भेटण्यासाठी येणार आहेत. घरातील सदस्यांपासून इतके दिवस दूर राहिल्यानंतर अचानक कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाची बातमी मिळणे हा कोणत्याही स्पर्धकासाठी मोठा मानसिक धक्का असतो. अशा परिस्थितीत दीपाली सय्यदने दाखवलेला संयम आणि तिला मिळणारा प्रेक्षकांचा पाठिंबा हेच खऱ्या अर्थाने तिच्या व्यक्तिमत्वाचे समर्थन दर्शवते. हा प्रसंग बिग बॉसच्या घरातील नात्यांची आणि मानवी भावनांची खरी परीक्षा पाहणारा आहे. आता खरं तर ही खरंच एक दुःखद घटना आहे बरं का, की इतक्या दिवसानंतर दीड महिन्यानंतर समजणं की आणि त्यांचं बॉन्ड एकदम खूप चांगलं होतं. मी त्यांचा इंटरव्ह्यू बघितलाय, दोघांचा बॉन्ड त्यांचं सासूबाईंचं खूप चांगलं होतं. त्यामुळं अशी घटना घडणं हे खूप धक्कादायक आहे आणि दीपालीसाठी हे खूप दुःखद प्रसंग आहे आणि वाईट वाटण्यासारखी पण गोष्ट आहे, कारण आपल्या फॅमिलीमधला एक मेंबर जातो आणि आपल्याला खूप दिवसांनी समजतं.
हे दुःख खरं तर छोटं नाही आहे, पण आता ह्याचा परिणाम त्यांच्या खेळावर होतोय की नाही हे आता पुढच्या आठवड्यात आपल्याला समजेल किंवा पुढच्या आठवड्यात इथून पुढं आपल्याला दिसेल, आपल्याला कळेल. तर त्यांनी खंबीर व्हायला पाहिजे. खरं तर जाणारा माणूस कधी वापस येत नाही आहे. सो ठीक आहे, आता काय.